तर या ठिकाणी आपण पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय किंवा रोटेशन ऑफ द अर्थ आणि त्याचे काय परिणाम होतात याविषयी चर्चा करू। तर पृथ्वीला दोन गती आहेत, पहिली परिवलन गती आणि दुसरी परिभ्रमण गती। पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 23 तास 56 मिनिटे आणि 4.09 सेकंद इतका कालावधी लागतो। पृथ्वीची ही जी गती आहे याच गतीला आपण पृथ्वीचं परिवलन असं म्हणतो। याच गतीला पृथ्वीचं सांग परिभ्रमण किंवा पृथ्वीची दैनिक गती असंही म्हटलं जातं। पृथ्वीच्या परिवलनाचा वेग विषुववृत्तीय प्रदेशामध्ये 24 तासामध्ये 40,000 किलोमीटर इतका आहे। म्हणून विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पृथ्वी एका तासाला 1665.6 किलोमीटरच्या वेगाने फिरते, तर विषुववृत्तापासून उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये जात असताना, ध्रुवाकडे जात असताना हा वेग कमी कमी होत गेलेला आहे आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर पृथ्वीचा हा वेग शून्यवत असल्याचं आपल्याला दिसून येते। पृथ्वीच्या परिवलनाचे काही परिणाम आहेत, त्यामध्ये नंबर 1, पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्रीची निर्मिती होते। पृथ्वीचा पृष्ठभाग रेखावृत्त आणि अक्षवृत्तानं आपण विभाजित केलेला आहे। 360 रेखांश 24 तासामध्ये पूर्ण होतात, म्हणजे प्रत्येक रेखांश सूर्यासमोर एकाच वेळेला दिवसातून येत असतं। एखादा रेखांश ज्यावेळेस सूर्याच्या समोर येते त्या ठिकाणी पूर्व क्षितिजावर दिवसाची सुरुवात होत असते किंवा त्या ठिकाणी दिवस सुरू होत असतो। कालांतराने सूर्य क्षितिजाखालून हळूहळू वर येऊ लागतो आणि त्या ठिकाणी मध्यान्ह किंवा दिवसाचा दुपारचा कालावधी तयार होतो आणि शेवटी सूर्य पश्चिम क्षितिजाखाली हळूहळू जाऊ लागतो। ज्या वेळेला तो पूर्णपणे पश्चिम क्षितिजाखाली जातो त्यावेळेला त्या ठिकाणी रात्रीची सुरुवात होत असते। म्हणून अंधारामागून दिवस आणि दिवसामागून अंधार हे चक्र त्या ठिकाणी पृथ्वीच्या परिवलनाचा एक महत्त्वाचा परिणाम असल्याचं आपल्याला दिसून येते। पृथ्वीच्या परिवलनामुळे वेळेच्या चक्राची देखील निर्मिती होते। सूर्योदय होतो म्हणजे त्या ठिकाणी सकाळ हा कालावधी झालेला असतो। सूर्य मध्यान्ही येतो म्हणजे त्या ठिकाणी दुपार झाली असं आपण म्हणतो आणि शेवटी सूर्य ज्या वेळेला मावळतो त्यावेळेला आपण सायंकाळ झाली किंवा संध्याकाळ झाली असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो। म्हणून वेळेच्या चक्राची जी ही निर्मिती झालेली आहे, ही निर्मिती त्या ठिकाणी पृथ्वीच्या परिवलनाचा एक महत्त्वाचा परिणाम असलेला दिसून येतो। आता दिवस आणि रात्र आणि वेळेच्या चक्राची निर्मिती का होते, तर त्याचं कारण असं आहे की पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडं फिरते आणि 360 अंश रेखावृत्त हे 24 तासामध्ये ओलांडले जातात। म्हणून सूर्याच्या समोर प्रत्येक रेखावृत्त दिवसातून एकदाच समोर येईल आणि त्या ठिकाणी दिवसाची सुरुवात झालेली असते। पुढं त्यानंतर दुसरं रेखावृत्त येईल, अशा प्रकारे प्रत्येक रेखावृत्त सूर्याच्या समोरून पास होईल। पृथ्वीचा अर्धा भाग नेहमी प्रकाशामध्ये असतो आणि अर्धा भाग अंधारामध्ये असतो, कारण पृथ्वीचा आकार हा गोलाकार आहे। त्यामुळं त्या ठिकाणी अंधार आणि प्रकाश यांना एक विभक्त करणारी एक रेषा पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेली आहे, ज्याला प्रकाशवृत्त असं म्हणतात। म्हणून पृथ्वीच्या अर्ध्या भागामध्ये नेहमी दिवस असतो आणि अर्ध्या भागामध्ये नेहमी रात्र असते आणि एक एक रेखावृत्त सूर्यासमोरून जात असल्यामुळं त्या ठिकाणी दिवस उगवतो, त्यानंतर मध्यान्ह होते आणि नंतर रात्र होते
अशा प्रकारे त्या ठिकाणी वेळेच्या चक्राची देखील निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ ही भिन्न भिन्न स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. पृथ्वी 24 तासामध्ये 360 अंश रेखावृत्त ओलांडते, म्हणून एका तासामध्ये ते 15 अंश रेखावृत्त ओलांडते. एका तासामध्ये 15 म्हणून 2 रेखांशातील वेळेचा फरक जो असतो तो 4 मिनिटाचा असतो. एखाद्या रेखावृत्तावर जर दुपारचे 12 वाजले असं गृहीत धरलं तर त्या ठिकाणी पूर्व बाजूला 12:04 झालेले असतात, तर पश्चिम बाजूला त्या ठिकाणी 11:56 इतका वेळ झालेला असतो. म्हणून प्रत्येक रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही भिन्न भिन्न असलेली दिसून येते. ज्या वेळेला सूर्य मध्यान्ही येतो म्हणजे डोक्यावर येतो त्यावेळेला दुपारचे 12 वाजले असे गृहीत धरून त्या ठिकाणी कालगणना केली जात असते. परंतु प्रत्येक रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही भिन्न असते, परंतु एकाच रेखावृत्तावरील जी काही स्थानिक वेळ असते ती स्थानिक वेळ मात्र सारखीच असलेली दिसून येते. एखाद्या रेखावृत्तावर जेवढी ठिकाणं किंवा जेवढी स्थळं आहेत त्या ठिकाणी मात्र स्थानिक वेळ ही सारखीच असल्याचं आपल्याला दिसून येते. पृथ्वीच्या परिवलनाचा आणखीन एक परिणाम असा आहे की पृथ्वीचा आकार हा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये फुगीर झालेला आहे आणि ध्रुवावर तो चपटा झालेला आहे. कारण पृथ्वीच्या परिवलनाचा वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त आहे. ताशी 1665.6 किलोमीटरच्या वेगानं पृथ्वी विषुववृत्तीय प्रदेशामध्ये फिरते, तर ध्रुवीय प्रदेशामध्ये मात्र ध्रुवावर उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर पृथ्वीच्या परिवलनाचा वेग हा शून्यवत झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि पृथ्वीच्या वेगामध्ये पडलेला हा जो फरक आहे या फरकामुळं ते विषुववृत्तीय प्रदेशावर फुगीर आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये थोडीशी चपटी असल्यासारखी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर भरती आणि ओहोटीची निर्मिती होते. महासागरामध्ये भरती आणि ओहोटी होत असते आणि ही भरती ओहोटी होण्यासाठी प्रामुख्यानं सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधील जे परस्पर आकर्षण आहे किंवा गुरुत्वाकर्षण आहे हे कारणीभूत ठरलेलं आहे. परंतु भरती ओहोटीच्या निर्मितीमध्ये पृथ्वीचं परिवलन हा घटक देखील महत्त्वाचा आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळं त्या ठिकाणी महासागरीय पाण्याला गती प्राप्त होत असते आणि प्रवाहांचं किंवा भूपृष्ठावरून वाहणारे जे वारे आहेत त्या वाऱ्यांचं विचलन हा एक पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम असलेला आपल्याला दिसून येतो. उत्तर गोलार्धामध्ये वारे किंवा प्रवाह हे आपल्या मूळ दिशेच्या उजवीकडे विचलित होताना दिसून येतात, तर दक्षिण गोलार्धामध्ये वारे आणि सागरी प्रवाह हे आपल्या मूळ दिशेच्या डावीकडे विचलित होताना आपल्याला दिसून येतात. आणि हा पृथ्वीच्या परिवलनाचा एक महत्त्वाचा परिणाम आहे. त्यानंतर विषुववृत्तीय प्रदेशापेक्षा ध्रुवीय प्रदेशामध्ये वजन जास्त भरते, हा देखील पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम आहे. आता विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वजन कमी भरतंय याचा अर्थ त्या ठिकाणी जी ग्रॅव्हिटी फोर्स आहे किंवा जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती ध्रुवीय प्रदेशाच्या तुलनेमध्ये कमी आहे. ध्रुवीय प्रदेशामध्ये चुंबकीय शक्ती किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती ही अधिक असते, त्यामुळे त्या ठिकाणी वस्तू ह्या भूपृष्ठाकडे खेचल्या जातात, म्हणून त्या ठिकाणी वस्तूंचं वजन हे जास्त भरताना आपल्याला दिसून येते. आता या ठिकाणी काही मुद्दे आपल्याला विचारात घ्यावे लागतील, जसं रेखांश आणि वेळ. तुम्हाला पहिलंच सांगितलं की बाबा रेखांश आणि वेळ ही वेगवेगळी असते. प्रत्येक रेखांशावर वेळ ही वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक ठिकाणची स्थानिक वेळ ही वेगवेगळी असते. रेखांशाच्या संदर्भामध्ये पृथ्वीच्या परिवलनाचा विषुववृत्तीय प्रदेशातील वेग मी तुम्हाला सांगितला आहे की तासाला 1665.6 किलोमीटरच्या वेगानं पृथ्वी त्या ठिकाणी फिरते. 24 तासामध्ये 360 अंश रेखांश ती ओलांडते, म्हणून 2 रेखांशातील वेळेचा जो फरक असतो तो नेहमी 4 मिनिटाचा असतो. 2 ठिकाणं जर समजा 15 अंश रेखांशावर किंवा 15 अंश रेखांशाच्या फरकानं जर असतील तर त्या ठिकाणी वेळेचा फरक हा 1 तासाचा असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणून 2 रेखांशातील फरक हा नेहमी 4 मिनिटाचा असल्याचं
आपल्याला दिसून येते. त्यानंतर स्थानिक वेळ किंवा लोकल टाईम कशाला म्हणायचं, तर पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी सूर्य बरोबर डोक्यावर आला म्हणजे त्या ठिकाणी दुपारचे 12 वाजले असे गृहीत धरून त्या ठिकाणी कालगणना केली जाते. तर प्रत्येक रेखांशावरील किंवा प्रत्येक रेखावृत्तावरील दुपारी सूर्य डोक्यावर आला की त्या ठिकाणी 12 वाजले असं गृहीत धरलं जाते आणि कालगणना केली जाते. यालाच स्थानिक वेळ किंवा लोकल टाईम असं म्हटलं जाते. म्हणजेच मध्यान्हीचा जो काळ आहे या मध्यान्हीच्या काळालाच त्या ठिकाणी स्थानिक वेळ असं संबोधलं जाते. प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ ही भिन्न भिन्न असते, पण एकाच रेखावृत्तावरील जेवढी स्थळे असतात त्या प्रत्येक स्थळावरील स्थानिक वेळ मात्र सारखीच असलेली आपल्याला दिसून येते. आता उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई, जबलपूर आणि कोलकाता ही 3 शहरं जर आपण विचारात घेतली तर या प्रत्येक शहराचं रेखावृत्तीय स्थान किंवा रेखांश हे वेगवेगळं असलेलं दिसून येते. कलकत्ता हे पूर्वेकडचं ठिकाण आहे, म्हणून कलकत्ता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त होताना दिसून येतो, त्या ठिकाणी जबलपूर आणि मुंबई शहरांच्या तुलनेमध्ये. त्यानंतर प्रमाण वेळ किंवा स्टँडर्ड टाईम कशाला म्हणायचं हे तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक रेखांशावरील स्थानिक वेळ भिन्न आहे, म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक रेखांशातील वेळेचा फरक हा 4 मिनिटाचा आहे. 15 रेखांशातील वेळेचा फरक हा 1 तासाचा असतो, म्हणून प्रत्येक रेखांशावर ही वेळ बदलत जाताना दिसून येते. आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी किंवा एखाद्या देशातील व्यवहारासाठी ही जी वेळ बदलत जाते ती गैरसोयीची असते. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि एखाद्या देशामध्ये वेळेची गैरसोय टाळण्यासाठी त्या ठिकाणी एखाद्या रेखावृत्तावरील जी स्थानिक वेळ असते ती स्थानिक वेळ प्रमाण वेळ मानून कालगणना केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रीनिच रेषा जी आहे त्या ग्रीनिच रेषेला मूळ रेखावृत्त मानून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वेळेच्या संदर्भामध्ये गणना केली जाते. तर भारतामध्ये 82.5 पूर्व रेखावृत्तावरील जी स्थानिक वेळ आहे ती स्थानिक वेळ आपल्या देशाकरिता प्रमाण वेळ मानून आपण त्या ठिकाणी वेळेची गणना करत असतो. ग्रीनिच वेळ आणि भारतीय प्रमाण वेळ याच्यामध्ये 5.5 तासाचा फरक असल्याचं आपल्याला दिसून येतं. पृथ्वीच्या पश्चिम पूर्व या दिशेने होणाऱ्या परिवलनामुळं प्रत्येक रेखावृत्तावरील स्थानिक वेळ पश्चिम रेखावृत्तावरील स्थानिक वेळेपेक्षा पुढे असते. जगातील निरनिराळ्या देशामध्ये रूढ असलेल्या प्रमाण वेळेच्या परस्पर संबंध असण्याच्या दृष्टीनं जगाचे 1 तासाच्या अंतरानं 24 कालविभाग किंवा टाईम झोन पाडण्यात आलेले आहेत. ग्रीनिच रेखावृत्ताच्या पूर्वेला 12 आणि पश्चिमेला 12 असे हे कालविभाग त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत. कारण का वेळेच्या संदर्भामध्ये विसंगती टाळणं हा त्याचा एकमेव उद्देश असल्याचं दिसून येते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वाररेषा किंवा इंटरनॅशनल डेट लाईन कशाला म्हणतात, तर 180° रेखावृत्ताच्या अनुरोधानं वार आणि तारीख यांच्यात आवश्यक तो बदल करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय रेषा कल्पिली गेलेली आहे. या रेषेलाच आंतरराष्ट्रीय वाररेषा असं संबोधलं जाते. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना पूर्वेकडे जाणाऱ्या प्रवाशांनी 1 वार मागे धरावा आणि पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांनी 1 वार पुढे करावा असं ठरलेलं आहे. ही रेषा ओलांडताना वारात बदल करावा असा एक आंतरराष्ट्रीय नियम त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा वेळेच्या संदर्भातील विसंगती दूर करण्यात आली आणि त्यानंतर वाराच्या संदर्भामध्ये जी विसंगती निर्माण होते ती विसंगती या आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या साहाय्यानं दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आता ही आंतरराष्ट्रीय वाररेषा जी आहे संपूर्णपणे 180° रेखावृत्तावरून आखली असली तरी ती पॅसिफिक महासागरातील काही द्वीपसमूहावरून ती गेली असते. म्हणून ही रेषा थोडीशी वेडेवाकडी, प्रामुख्यानं महासागरावरूनच ही रेषा आखली गेलेली त्या ठिकाणी दिसून येते.
ठीक आहे.